तर कसं काय भावांनो, सगळे मजेत ना. तर आज काय कॉलेजला गेलो ना आपण. आज चाललेलो कुठंतरी दुसरीकडं. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कुठं जाणार आहे, काय करणार आहे, सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार आहे. त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. जायच्या आधी पहिल्यांदा भाऊन आपल्या गाडी साफ करून घेतलं. भावाचं कष्ट दिसतंय काय तुम्हाला? खूप खार भाऊ आपला. काय काम नाही, पण व्हिडिओ हेच आपलं काम झालं आता. भावांनो, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. भाऊ आपला मोठा भाव आहे. मारला पाऊस सुरू आहे, पाऊस पडला. काहीतरी जरा तोड काढली पाहिजे त्यावर. इंद्रदेवाशी कॉन्टॅक्ट करायला लागते. नंबर नाही भावाकडे आपले. तुझाच व्हिडिओ होता इंद्रदेवाला, इंद्रदेव का तुझं ऐकणं. वाईट विषय झालाय. तर पुढं आम्ही आता कुठं जाणार आहे ते तुम्हाला दिसेलच ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत बघा. काम केलं पाहिजे. काम केल्याशिवाय कसं असतंय की मोकळं बसून चालत नाही. ओरिजिनल दाखवायला लागते. होय वेदांत, बरोबर आहे ना? या सगळं काम करायला लागतं. त्यामुळे आपला कळतच नाही. त्यामुळे जरा समजून घ्या. करणार की वाईट आहे का? चलो चलो. दादा ट्रेन येणार आहे. हजार महाग असणार. अरे त्याची केबल आहे त्याला 900 रुपयाला. खूप खरं विषय. रिअलमीचा 1200 भेटला. नंबर दिसलो. कशी ड्रिफ्ट मारायची? ड्रिफ्ट कशी मारायची? आम्ही आलोय पहिल्यांदा वेदांच्या कॉलेजमध्ये. कशाला आलोय काय नाही सर, फीचा रिझल्ट घ्यायला आलोय भावांनो. विषय काय झालाय मी तुम्हाला क्लिअर सांगतो. फी भरल्या मागच्या बुधवार मी कॉलेज आहे नाही, नाव सांगत नाही तर जाऊ द्या. कॉलेजला फीच दिलेली नाही, म्हणजे रिसिट दिलेलं नाही. फी भरून रिसिट दिलं त्यात एकदम दिलं की टोटलमध्ये डायरेक्ट टोटल 2 वर्षाची. कशात कुठं कट करून घेतल्या. फी मेन्शन केलं ऑर्डरमध्ये. फी मेन्शन करून घेतल्या ऑर्डरमध्ये कुठं काय काय असं नसतंय. म्हणजे माझं काय म्हणणं आहे कॉलेजवाल्यांनो, काम चुकारपणा करा. चुकार. आणि त्या सरांना पाठवलं की सर मेसेज सेंड करून सोडतो. माझा हा मेसेज क्लर्क आहे ना, सर बोलली चुकी झाली. तर माझं म्हणणं काय, सरांपर्यंत हा मेसेज पोचला पाहिजे. सर प्लीज असलं काही काम करू नका. तुम्हाला पगार भेटतो. जर चुकून माझा हा ब्लॉग व्हायरल गेला का नाही, सरांपर्यंत गेला पाहिजे. लावा कार्यक्रम. लावा कार्यक्रम. एकतर आम्हाला पैसे भर लागले, आमचे डॉक्टर अडवून ठेवले. मायग्रेशन सर्टिफिकेट तिसऱ्या वर्षाचा रिझल्ट पैसे घ्यायचे त्यामुळे ब्लॉग व्हायरल जाऊ द्या. ब्लॉग व्हायरल जाऊ द्या, भावाला न्याय भेटू द्या. पण ब्लॉग व्हायरल जाऊ द्या. ब्लॉग व्हायरल जाणं महत्वाचं. बघा भावाच्या कॉलेज कॉलेजमध्ये आता कोणच नाही असं मला वाटायलंय. आम्ही पोचलोय आता. हे कलिमेले थांब. मावशीच्या घरापाशी पोहोचलोय. चाललोय मावशीच्या घरी आता. तर आज आलोय मावशीचा बड्डे म्हणून आम्ही आलोय. येऊ कसं आहे फर्स्ट टाइम मावशीच्या घरी. ठीक आहे. कार आल्या भावना आपल्या तोंड दिसले. हे बघा आमचं छोट आता ब्लॉगमध्ये दिसणार आहेस तू म्हणे. मावशी काकांना दाखवलं असतं पण नको. विषय जरा लई डेंजर होईल. आल्या फेसवॉश टाकून पोल्युशन वाढले रस्त्याला. अरे 4 व्हीलर म्हणणार लाच वाटत नाही का? पोल्युशन कुठला? कॉलेजवरती गेलो मी माझ्या. कॉलेजवर पोल्युशन आहे. लोकांच्या मनामध्ये खूप पोल्युशन होतं. ते मला जर माझे ह्याच्या कुणाच्या कॉलेजच्या लोकांच्या मनामध्ये पोल्युशन होतं.
ते भावाला लागले तर तुम्ही समजून जा. कॉलेजची बिल्डिंग लावणार आहे मी. तुम्ही पण तुमचा आवाज उठवा, दबून राहू नका. जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. तर भावांनो लास्टला ना आपण लय मोठ्या एका टॉपिकवर बोलणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, काहीतरी समथिंग नवीन येणार आहे आपल्या चॅनलवर. बाय. काय दिसत हे ह्यांचं बघा याच काहीतरी स्टोर आहे. आता काय रे ऐकतंय त्या छोटं कुठं आहे. हो तर भावांनो तर आपण आलेलो आहे. मावशीनं आज आपल्या गाडी घेतलेली आहे त्यासाठी. तर हे आपण सांगितलं नव्हतं, सरप्राईज होतं सगळ्यांसाठी. तर वेदांत भाऊ काय म्हणतात आपल्या तनका राहायला आहे. तर आपण व्हिडिओ शूट केला गाडीचा, तो पण आपल्या चॅनलवर पडणारच आहे. पण मावशीनं सगळ्यांना सरप्राईज दिलं, कोणाला सांगितलं नव्हतं. मेन म्हणजे आनंदाला सरप्राईज दिलं, त्यांना तर अजिबातच माहीत नव्हतं. काय नाही आणि निवांत आणि म्हणले तर हे भैया आणि म्हणले आपण काय नाही निवांत म्हणलं. भैया थोडासा काहीतरी केलंय. तर या मावशीनं आपल्या गाडी घेतली बघा, आणि हा आपला बदमोश. तर भावांनो इथून पुढं आता बड्डे सेलिब्रेशन पण करायचं आहे. आत्ता गाडीचा शूट पूर्ण करून घेतला आहे आमची अँडी. तर ब्लॉग हा आपला शेवटपर्यंत बघा. गाडी बघून या कसा विषय नका. तर गाईज वी आर हिअर टू टेस्ट द लाईट. तर काकांना आपल्या लाईट बघायच्या कितीपर्यंत आहे. तर वेदांत आपला ऑफ लॅम्प दाखवतोय काकांना. फॉग लॅम्प म्हणतात त्याला. फॉग लॅम्प सॉरी. हे डिपर अप्पर आहे ना, त्या साईडला या साईडला ती इमर्जन्सी लाईट आहे. सुरू करायचं. तर इथे जो चाललाय तो एकदम प्रोफेशनल विषय चाललाय आपला. त्याला काय सांग हम थे रे गरीब. ड्रिफ्टचं व्हिडिओ पण म्हणजे ब्लॉगमध्ये दिसणार आहे, काही टेन्शन घेणार. हे बघा मंडळी थांबले आपले पूजन करण्यासाठी. मोठे काका टेन्शनमध्ये जरा, वहिनी स्माइलमध्ये. काय विषय आता, काय विषय नाही इकडं. काय आपलं प्राण काका निवांत असतात, काय विषय नाही. आता कॉपीराईट येणार आहे गाणं म्हणल्यावर बेकार विषय. काका आता युट्यूबवर व्हायरल झालं पाहिजे. हां काका व्हायरल, काका दिसणार तर आधी दिसले. खराब तू पहिल्यापासून दिसतं, त्याचा काही विषय नाही सोड. पण स्टोरी सांगा. होय स्टोरी सांगणार त्याच्या लाईफची. तर तुम्ही कमेंट करून सांगा स्वामींचं मंदिर कुठलं आलं आहे. वेदांत भावा कंपॅरिझनच नाही भावा. लय काळा पडलाय, लय काळा पडलाय, भयानक काळा पडलाय. मी काळा आहे, तू पडलायस, फरक आहे. बघा हे ओरिजिनल आहे बरं. झालंय फील्डवर केलंय सोशल वर्क. काय नसतंय सोशल वर्क होऊन झाला महिने 2-3 महिने झाला घरात आहे. 3 वर्ष तीच केलं ना. पण 3 वर्षात भाऊ एवढा फरक नाही दिसत. ठीकच आहे घरात बसून. स्वामींची कृपा. चलो कोण म्हणलं बंद. हे आपले काका. मी सांगतो मगाशी मी ते हे आणायला गेला म्हणून तेव्हा सांगितलं. इथं चाललेलं आहे पूजन. नाही ह्याला नाही टाकणार वाईस. ह्यो टाकणार आहे 10-15-20 मिनिटाचा ब्लॉग टाकणार आहे, एक धप्पा. तर गाईज लाईट पडलेली आहे, आता चांगले येईल व्हिडिओ असं मला वाटतंय. तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त सपोर्ट तर करायला लागतोय. अरे खूप कार असतं शिकले थांबा. अंडरवर्ल्ड भावा. अर्जुन कपूर म्हण गाणं म्हण की गाणं भावा. म्हण की गाणं म्हण. नाही अंडरवर्ल्ड एकदा. हा नाही ती सोड, ती स्वामींच्या मंदिरात आपण परत जायचं. अंडरवर्ल्ड एकदा. हा लोड मेंबर एकदा. हा पाकाट झालं म्हणजे बघा आमच्या ब्लॉग बरोबर कार्यक्रम करतोय.
आम्ही आता चाललोय जेवायला. तर वेदांत आपण कुठे चाललोय जेवायला? सॉरी मी ते सारखं चुकतोय. तर विषय काय झाला आहे भावांनो आणि भावाच्या या बहिणींनो की लय मोठा विषय झालाय भावांनो. आता आपल्याला सरप्राईज भेटलंय. दणका विषय असतो. दणका कसा आहे? भाव आपला जीव आपला बोले पडे खडे. तर भावांनो सेलिब्रेशन झालेलं आहे. गाडी पण घेऊन झालेली आहे. आता आम्ही चाललोय जेवायला. तर जेवायला चाललोय आम्ही हॉटेलला. पण विषय असा झालाय की मी काही श्रावण पाळलेला नाहीये. घरातल्या सगळ्यांनी श्रावण पाळलाय. त्यामुळे मला न चाहते हुए बी व्हेज खायला लागणार आहे. लायसन भेटत ना चलो चलतंय हमारे डेस्टिनी पे. तर आम्ही चाललोय आता कुठल्या हॉटेलला जेवायला चाललोय? व्हेज कॅपिटलला जेवायला चाललोय. तर मी पण तेच म्हणतोय की तंदूर खायला जावं लागतं आपल्याला. नाही तंदूर खाऊन तर एका मताचे आम्ही दोघे आणि व्हेजिटेरियन. हे व्हेजिटेरियन आहे, नॉन व्हेज. चला जाऊया. हे बघा असलं असते काहीतरी असलं. भावांनो हे विषय आहे. कसं आहे आपल्या भावाला मांजराला आवडते ते, त्यामुळे विषय. तर आम्ही आता तुम्हाला सांगितलेलं आहे की जेवायला चाललोय. तर जाता जाता म्हणलं जरा थोडे व्हिडिओ बनवून घेऊया. तर शिकवले आता भावानं मला एवढं क्विकमध्ये. ट्रिपचं कधी करायचं? ड्रिफ्ट आता त्यावेळी करायचं. ट्रिपचं तुला ट्युटोरियल देतो. ट्युटोरियल येणार आहे आपल्याला. फुल ट्युटोरियल येणार आहे आपल्या चॅनलवर ड्रिफ्टचं. तुम्हाला ओरा बघायचा असेल तरी पुढं ओरा चालला 1.5 आहे. 1.5 मध्ये गेलं की म्हणून स्कॅम पाडायला गेलो आम्ही आणि स्कॅम पडला आमच्यावरच. हे आमच्या वहिनी लय जरा स्कॅम पडलाय. डायरेक्ट प्युअर व्हेजमध्ये आणलं आम्हाला ह्यांच्यामुळं. घरी येत नव्हत्या तर मी सौरभ दादामधनंच गायब होत होतो. पण वहिनींनी मध्ये वहिनी आल्यामुळं आम्हाला इथे यावं लागलंय. बड्डे आहे मावशीचा. जरा लाईट कमी आहे त्यामुळे ब्लर दिसतंय, समजून घ्या. तर भावांनो नाही थोडक्यात जरा हुकलं पण जाऊ द्या. तर भावांनो प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. तर व्हेज न खाता आता आम्ही नॉन व्हेज खाणार आहे. मी आणि बडे सौरभ दादा. मी कसं व्हेज खाल्लं तसं व्हेज खावा. श्रावण पाळत जातो. वहिनी श्रावण पाळत नाही, त्या नुसतं मटण खाते. त्या आता कशाला देवा धर्मात जरा बघा की जरा बॉटलमध्ये ते तसं नसते हो. पोटोबा बरोबर आहे पण तसं नसतंय. असं खायचं नसतंय श्रावणात. माझ्यासारखं पनीर खायचं हो. अरे किती खोटं बघ. कुठं मटणाचं काहीतरी दिसतंय काय? काहीतरी दिसतंय का बघा. मोठ्या गाडीतून फिरायला आलो. थांबलेलो थोडा विषय बाजूला बसा. आपण इथे संपू